जिथं जिथं मला व्हॅकन्सी भेटल्या तिथे तिथं मी इंटरव्ह्यू दिले, पण मला कोणीच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मला कोणी जॉब दिला नाही. मग मन कुठंतरी दुखायचं, वाईट वाटायचं मनाला, की बाबा मी ट्रान्सजेंडर आहे, याच्यात माझी काय चुकी आहे? माझंही स्वप्न आहे की मला खूप मोठं व्हावं वाटतं. काय जॉब करावं वाटते. मला पण कुठेतरी मान-सन्मान भेटावा वाटतो. आणि ती टाळी जेवढ्या जोरात वाजवता येईल, तेवढ्या जोरात वाजवण्याचा प्रयत्न करतो आम्ही. कारण की त्या टाळ्याचा आवाज ऐकून तरी कोणीतरी आमच्या मदतीला येईल. तो व्यक्ती माझ्याकडं शारीरिक भूक भागवण्यासाठी आलेला होता. आणि ज्यावेळेस मी खेळत होते त्यावेळेस त्याने मला बोलवलं, की "चल आपण फिरायला जाऊया" म्हणून बाथरूमकडे नेलं. बाथरूमकडे नेल्याच्या नंतर त्याने माझ्यावरती रेप करायचा प्रयत्न केला. नमस्कार. माझं नाव रेश्मा आहे. माझं शिक्षण बी-सी-एस सेकंड इयर पर्यंत झालेलं होतं आणि मला शिक्षणाची खूप आवड होती आणि मला भीक मागणं हे आवडत नव्हतं किंवा ते करायचंच नव्हतं मला. मला काहीतरी वेगळं करायचं होतं. मला कुठेतरी एखादं सॉफ्टवेअर इंजिनिअर वगैरे असं काहीतरी करून, वेगळं काहीतरी काम करून माझा उदरनिर्वाह करायचा होता. पण मला तसं काहीच भेटलं नाही. जिथं-जिथं मला व्हॅकन्सी भेटल्या तिथे-तिथं मी इंटरव्ह्यू दिले, पण मला कोणीच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मला कोणीच जॉब दिला नाही. आणि त्या कारणानं मला गुरु-शिष्य परंपरात स्वतःच्या अंगवळणी घ्यावीच लागली आणि सोबतच त्यांच्यासोबत जाऊन मला जागोजागी बाजारामध्ये, मार्केटमध्ये, सिग्नलवरती भीक मागावं लागत होतं. आणि भीक मागत असताना काही लोकं मला चांगलेही भेटत होते आणि काही लोकं मला वाईटही भेटत होते. म्हणजे वाईट म्हणजे असं, की एकदम तुच्छतेच्या भावनेने मला भीक द्यायचे किंवा कोणी देतच नव्हतं. जवळ जर गेलं, जवळ जायच्या अगोदरच त्यांच्या कारची काच वरती करायचे. मग मला असं वाटायचं, की मला सगळ्यांसारखा मान-सन्मान का मिळत नाहीये? मग मन कुठेतरी दुखायचं, वाईट वाटायचं मनाला, की बाबा मी ट्रान्सजेंडर आहे, याच्यात माझी काय चुकी आहे? किंवा मला असं म्हणजे सर्वसामान्य जनतेसारखं मला जगायला का मिळत नाही? असं मला वाटायचं. पण आता त्याच्यावरती काय करणार? त्याच्यावरती इलाज काय? असं कुठलाही इलाज मला मिळाला नाही. मग असंच माझ्यासारखे काही ट्रान्सजेंडर लोकं आहेत, जे माझ्यापेक्षा 2 पाऊल पुढे गेलेले आहेत. त्यांनी नालसा जजमेंट असं काहीतरी बनवलं, की ट्रान्सजेंडर म्हणजे एल-जी-बी-टी-क्यू कम्युनिटीसाठी काहीतरी कायदे असले पाहिजेत आणि ते अंमलात आणले पाहिजेत. असं त्यांनी एक पिटिशन फाईल 2014च्या वेळेस काहीतरी असं दाखल केली आणि ते काहीतरी कायदे बनून आले. मग ते कायदे ज्यावेळेस आले, तर त्या कायद्याचं पालन कोणीच केलं नाही. जसं की मी ट्रान्सजेंडर असतानाही माझ्यावरती रेप करण्याचा प्रयत्न केला, माझ्यावरती मारहाण केली आणि मी त्याची कंप्लेंट करण्यासाठी, एफ-आय-आर करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेले. तर कुठल्याही प्रकारची माझी दखल घेतली गेली नाही, कुठलीही कंप्लेंट घेतली नाही, काहीच झालं नाही. तर मला असं वाटतंय, की जागोजागी जेवढे पण पोलीस डिपार्टमेंट आहेत, त्यांच्यासाठी नालसा जजमेंट जे काही निकालपत्र आलेलं आहे, जे काही कायदे बनलेले त्याचे वेगळे-वेगळे सेशन झाले पाहिजेत. जेणेकरून ह्या सगळ्या घटना ज्या होत आहेत, ह्या म्हणजे कायद्याच्या कचाटीत बसतील आणि व्यवस्थित सगळ्यांना आमच्या समुदायाला न्याय मिळेल. नमस्कार. माझं नाव ऋषिका आहे. मी नांदेडमध्ये राहते. शिक्षण गावाकडे आहे, ठिशी आहे. माझ्या आईने आत्महत्या करून घेतली आहे. त्यामुळे माझे मामा वगैरे सर्व म्हणतायत, की तुझ्यामुळे वारली आहे. माझी काय गलती आहे? मला देवाने असं बनवलं आहे आणि त्यामुळे मला माझ्या घरच्यांनी ठिशी पण मामाच्यामुळे ठिशी पण नाही आणू शकत. मला शिक्षण पूर्ण करायचंय माझं 12वी. माझंही स्वप्न आहे, की मला खूप मोठं व्हावं वाटतं. काय जॉब करावं वाटते. मला पण कुठेतरी मान-सन्मान भेटावा वाटतो. मला पण सिग्नलवरती मागता वगैरे करता नाही वाटत. माहिती आहे की इज्जत नसते आम्हाले. त्यामुळे मला काहीतरी जॉब करायचा असं वाटतं. तृतीयपंथी ज्यावेळेस भीक मागत असतात ना, भीक मागत असताना टाळ्या वाजवतात. ज्यावेळेस तृतीयपंथी भीक मागतात ना, त्यांच्याकडं कोणीच लक्ष देत नाही. म्हणजे नेहमीच तृतीयपंथीयांना ट्रान्सजेंडर व्यक्तींना वाळीत टाकल्यासारखं केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची उपजीविका भागवण्यासाठी त्यांना पर्यायच उरलेला नाहीये भीक मागण्याशिवाय. म्हणून ते ज्यावेळेस भीक मागतात, त्यावेळेस लोकं त्यांच्याकडे बघत नाहीत. दुकानावरती एखादे जर मागण्यासाठी गेले, की "भैय्या दे दो हमें कुछ."
किंवा भैया 10 रुपये दे दो असे ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस असं समजलं जातं की त्यांच्यासमोर कोणीच उभा नाहीये. मग त्यावेळेस करायचं काय? त्यांनी आमच्याकडे बघावं कधी? मग त्यावेळेस टाळी वाजवल्या जाते. म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे की बाबा कोणीतरी आलंय किंवा टाळी ज्यावेळेस खण-खण वाजते त्यावेळेस तो घाबरला पाहिजे आणि घाबरून त्याने आम्हाला पैसे दिले पाहिजे, अशी एक भावना आहे. पण माणसामध्ये काहीतरी भावना असतात. तसंच टाळ्या ज्यावेळेस वाजवल्या जातात, काही वेळी टाळी म्हणजे आनंदामध्ये पण वाजवली जाते. ज्यावेळेस आमच्या कम्युनिटीमध्ये काही चांगलं घडतं किंवा आम्ही पूजा करतो किंवा काहीतरी एखादा उत्सव साजरा करतो, त्यावेळेस आम्ही आनंदाची टाळी वाजवतो. पण ज्यावेळेस आम्ही समाजामध्ये वावरतो, फिरतो, फिरताना जर आमच्यावरती कोणी जर का काही वाईट कृत्य करतंय, वाईट घटना होतीये, त्यावेळेस आम्ही आक्रोशाची पण टाळी वाजवतो. आणि ती टाळी जेवढ्या जोरात वाजवता येईल, तेवढ्या जोरात वाजवण्याचा प्रयत्न करतो आम्ही. कारण की त्या टाळ्याचा आवाज ऐकून तरी कोणीतरी आमच्या मदतीला येईल आणि आमची मदत करेल किंवा एखाद्या व्यक्ती आमच्यावरती रेप करण्याचा प्रयत्न करतोय, तर त्यावेळेस एखाद्या मुलीवरती म्हणजे सर्वसामान्य मुलीवरती ज्यावेळेस अशी घटना घडते, त्यावेळेस तिचे बरेच सारे भाऊ, दादा जे नसतील पण तरी पण येतात. पण आमच्या वेळेला तर कोणीच येत नाही. मग त्यामुळे आम्ही टाळ्या वाजवतो. मग ती आक्रोशाची एक टाळी असते, एक आनंदाची असते आणि एक भीक मागण्याची असते. माझं म्हणणं असं आहे, की निसर्गाने आपल्याला 3 गोष्टी दिल्या. सेक्स दिला. सेक्समध्ये वेगळ्या-वेगळ्या गोष्टी दिल्या. जसं की स्त्री, पुरुष आणि इंटरसेक्स. मग इंटरसेक्स म्हणजे काय असतं, की जसं माझ्यासारखे आहे, ज्यावेळेस जन्माला बाळ येतं, त्यावेळेस त्याला एक त्याचा जो लैंगिक अवयव असतो, तो एक स्त्रीसारखा पण असतो आणि एक पुरुषासारखा पण असतो. मग त्याला म्हणायचं काय? स्त्री म्हणायचं किंवा पुरुष म्हणायचं? पण मग आपण त्याला नाही सांगू शकत. ज्यावेळेस तो वयाच्या टप्प्याला येईल तो ठरवल, मला स्त्री बनायचंय का पुरुष बनायचंय. जर त्याचं मन स्त्रीकडे वळलं, तर तो स्त्रीसारखे राहणार. मग आपल्या समाजातली स्त्री कशी असते? साडी घातलेली असते, टिकली लावलेली असते, मंगळसूत्र घातलेली असते, लांब केसांची असते. हे तर निसर्गाने नाही दिलेलं. हे आपण ठरवलंय, आपल्या समाजाने ठरवलंय, की स्त्री ही अशी असली पाहिजे. मग स्त्री जर तशी असली पाहिजे, तर मग माझं पण स्त्रीचंच मन दिलंय निसर्गाने. मग मी पण तसंच स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करते, की मी पण स्त्री आहे. म्हणून तृतीयपंथी लोकं जे असतात, ते जास्त करून स्त्रीच्या वेशामध्ये मिळतील तुम्हाला, की स्त्रीसारखी साडी घालतील, लिपस्टिक लावतील, काजळ लावतील, बांगड्या घालतील, स्त्रीसारखं राहतात. बऱ्याच वेळेस समाजामध्ये असं होतं, की असली आणि नकली किन्नर असतात म्हणून. तर असली आणि नकली असं काही नसतं. ते तुरळक असतं. 100 पैकी एखादा टक्के आणि तो पण कुठं होतं? मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरामध्ये होतं, की समजा ह्या गल्लीमध्ये काय झालंय, तर ते पूर्ण तिकडचे म्हणजे पसरत नसतं. आता औरंगाबाद आपलं शहर छोटं आहे. इथं जर का नकली एखादा किन्नर आला किंवा तृतीयपंथी आला, तर तो लगेच पकडला जाईल. असं काही नसतं. पण लोकांच्या समोर असं असतं, की बाबा समजा आता ही आहे. अ, ही ट्रान्सजेंडरच आहे, किन्नरच आहे. पण हिच्या आई-वडिलांनी हिला एक्सेप्ट केलेलं नाहीये. आणि ही हिच्या गावाकडे गेली, की बाबा मला माझे डॉक्युमेंट द्या, माझं आधार कार्ड द्या, मला पॅन कार्ड द्या. मला शिक्षण घ्यायचंय, माझी टी-सी काढायची शाळेमधून. तर त्यासाठी ही गेली होती. आणि गेल्याच्या नंतर काय केलं, हिच्या आई-वडिलांनी सांगितलं, की "बाबा तू जर साडी घालून फिरशील, तर आम्हाला लोकं नाव ठेवतील किंवा तुमचा मुलगा हिजडा झाला, छक्का झाला, तो भीक मागतोय." असं होईल. मग ह्या भीतीमुळे, समाजाच्या भीतीमुळे हिच्या आई-वडिलांनी काय केलं, हिला मारहाण केली. हिचे केस कापले आणि सांगितलं, की "तू कुठं जायचं नाही. तू गपचूप आपल्या आपल्या घरामध्ये बस." असं झालं. पण आता ही किती दिवस घरामध्ये राहील? कधी ना कधी हिला जसा मौका भेटला तसं इथं आली. आता इथं आल्याच्या नंतर तर हिचे केस मोठे नसल्यामुळे हिनं विग लावलं. विग लावल्याच्या नंतर ज्यावेळेस ही रोडावरती जातीये, रोडावरती गेल्याच्या नंतर हे विग दिसून येतं. मग लोकांना काय वाटतं, की ही नकली किन्नर. पण असं नसतं. नकली, असली असं काही नसतं. ज्यावेळेस माणसाच्या मनामध्ये किंवा त्याच्या फिलिंगमध्ये काहीतरी बदल असतो, त्याच वेळेस माणूस साडी घालतो. विनाकारण कोणी साडी घालायला रिकामा नाहीये. कुठल्याही पुरुषाला जर तुम्ही ₹2,00,000 जरी दिले आणि त्याला सांगितलं साडी घाल, तो घालणार नाही. त्याचा पुरुषार्थ लगेच जागा होईल. इथं काहीतरी मनामध्ये काहीतरी फरक आहे. शरीर जरी पुरुषाचं असलं, पण मन स्त्रीचं आहे. त्याच्यामुळंच काहीतरी वेगळं घडतंय, असं सगळ्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
ज्यावेळेस आमच्यावरती कुठलाही अत्याचार होतो, त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला जातो, की बाबा आमच्यावरती अत्याचार झाला, आम्हाला एफ-आय-आर नोंद करायची किंवा गुन्हा नोंद करायचा आहे. त्यावेळेस आमचा तर कुठलाच गुन्हा नोंद करून घेतला नाही जात. पण ज्यावेळेस आमच्याकडून जर काही एखादी चुकीची घटना घडली, तर त्यावेळेस मात्र आमच्यावरती एखादा एफ-आय-आर किंवा एखादा गुन्हा नोंदवला जातो. आणि नोंदवल्याच्या नंतर आम्हाला ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं जातं, त्यावेळेस जो कायदा आहे, त्या कायद्यानुसार आम्हाला ट्रीट नाही केलं जात. आम्हाला असं विचारलं जातं, की तू असली आहे का नकली आहे? मग असली आहे का नकली मग दाखवायचं कसं? साडी वर करायची, दोन्ही पाय फाकवायचे आणि मग दाखवायचं, की असली आहे का नकली? मग हा अधिकार पोलिसांना कोणी दिला? कोणाचं जेंडर तो काय आहे, त्याला नागडं करून बघायचा अधिकार कोणी कोणाला दिलेलाच नाहीये. साडीवर करण्याचा म्हणणं काय नेमकं त्यांचं किंवा त्यांचा मेसेज काय आहे? किंवा त्यांचं सांगणं काय? ज्यावेळेस साडीवर करतात ना, त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं असतं, की "बाबा माझा जन्म बघ. माझा जन्म काय मी नाही घडवलेला, मला निसर्गाने दिलेला आहे. मला नको बघू, मला बघून नको देऊ. कमीत कमी माझा जन्म बघून तरी तू मला काहीतरी दे." कारण की समाजाने तर आम्हाला वाळीतच टाकलंय आणि आम्हाला कुठलाही कामधंदा नाहीये किंवा शिक्षण नाहीये. हे सगळ्या गोष्टी आम्ही ह्या गोष्टीपासून मागे राहिलोत. मग आम्हाला पर्याय भीक मागायचा आणि भीक मागताना पण तुम्ही आम्हाला भीक देत नाहीत. मग करायचं काय? बाबा माझ्या ह्या अवताराला नको बघू, माझ्या लाली लिपस्टिकला नको बघू. कमीत कमी मला निसर्गाने जो माझ्यावरती अन्याय केलाय किंवा काय अत्याचार केलाय, कमीत कमी ते तरी बघ, त्याची तरी जाणीव ठेव. जर मी अशी आहे का उद्या चालून तुझ्या घरातनं असं येऊ. जर तुझ्या घरामध्ये असं आलं तर तू काय करशील त्याला? असं एक सांगणं असतं, त्याच्यातून एक मेसेज असतो. नमस्कार। मेरा नाम अल्ताफ शेख सीमा नायक है। मैं तृतीयपंथी सामाजिक विकास संस्थापक अध्यक्ष हूँ और मैं औरंगाबाद छत्रपति संभाजी नगर की ट्रांसजेंडर कम्युनिटी में हम लोग का काम है। HIV एड्स अवेयरनेस, एजुकेशन और लीगल सपोर्ट, इन सब चीज़ों पे हम कम्युनिटी को सपोर्ट करते हैं, जैसे राशन कार्ड, आधार कार्ड, पैन कार्ड, ट्रांसजेंडर कार्ड। एजुकेशनली सपोर्ट में हमने कुछ ट्रांसजेंडर को यहाँ पे LLB के लिए मैं एक ट्रांसजेंडर को रिसेंटली अभी एडमिशन करवाया है। ट्रांसजेंडर का जीना तो मुश्किल है ही है, लेकिन मरने के बाद भी उसको बहुत बड़ा संघर्ष करना पड़ता है। जहाँ पे पूरे डिस्ट्रिक्ट में ट्रांसजेंडर के लिए कहीं पर भी शमशान भूमि या कब्रिस्तान बिल्कुल ही नहीं है। तो सरकार से निवेदन है कि हम जितना जल्दी हो सकता है हमारे लिए कब्रिस्तान और शमशान भूमि की व्यवस्था करें। रहने की बहुत बड़ी समस्या है, तो सरकार ने जितना जल्दी हो सकता है ट्रांसजेंडर व्यक्ति के लिए घरकुल का जल्दी से जल्दी नियोजन करे। जैसे कि अभी ट्रांसजेंडर कम्युनिटी बहुत ज्यादा संख्या में आपको दिख रही है, वो इसकी वजह ये है कि कम्युनिटी अपने आप को ओपन कर रही है, ओपन अप कर रही है और सामने आ रही है, समाज के सामने आ रही है कि अभी हम लोग ट्रांसजेंडर है, हमारा भी एक समुदाय है। जैसे कि कुछ ट्रांसजेंडर आपको सिग्नल पे दिख रहे हैं, बाजारों में दिख रहे हैं। इसकी वजह यही है कि हम लोग एक्सेप्ट कर लिया है खुद को और हम लोग आगे आकर मिल रहे हैं समाज को। अरे प्रेम म्हणजे प्रेम असतं. अरे प्रेम म्हणजे प्रेम असतं. आमचा सेम असा. ज्यावेळेस मी लहान होते आणि माझ्या वडिलांसोबत मी एका ठिकाणी गार्डनमध्ये गेले. गार्डनमध्ये म्हणजे माझे वडील माळी काम करायचे. काम करण्यासाठी काही कैदी लोकं आणायचे. कैदी लोकं आणायचे आणि कैदी लोकांकडून सुद्धा तिथं काहीतरी काम करून घ्यायचे आणि मी तर मुलांसारखेच राहायचे, पण माझे हावभाव मुलींसारखे होते आणि त्याच्यातून एका कैद्याने माझे हावभाव ओळखून मला जवळ घेतलं. त्याने मला सांगितलं, की "मला माहिती आहे तू मुलगी आहे म्हणून असं-तसं." मग मला असं वाटलं, की बाबा मला कोणीतरी ओळखलं किंवा म्हणजे माझ्या कोणीतरी आता समजणारं भेटलंय. पण तसं काहीच नव्हतं. तो व्यक्ती माझ्याकडं शारीरिक भूक भागवण्यासाठी आलेला होता
आणि ज्या वेळेस मी खेळत होते त्यावेळेस त्याने मला बोलवलं की चल आपण फिरायला जाऊया म्हणून. बाथरूमकडे नेलं. बाथरूमकडे नेल्याच्या नंतर त्याने माझ्यावरती रेप करायचा प्रयत्न केला. त्यावेळेस मी खूप घाबरले, कारण की मला हे सगळ्या गोष्टी माहितीच नव्हत्या. सेक्स कसा केला जातो, काय कसं केलं जातं, हे काहीच माहिती नव्हते. ह्या गोष्टीची जाणीव नव्हती. आणि तो माझ्यावरती ज्यावेळेस तो करायला लागला त्यावेळेस मी खूप घाबरले आणि त्याला चावून पळून आले. पळून आल्याच्या नंतर मला तिथं म्हणजे असं कोणाला सांगू हा प्रश्न पडला की माझ्यावरती असं असं घडलंय. मग माझ्या वडिलांना सांगू का, माझ्या आईला सांगू का, किंवा तिथल्या लोकांना सांगू का, असं म्हणजे ते वातावरणच नव्हतं की म्हणजे कोणीतरी मला जवळचं आहे आणि मी त्याच्याजवळ माझ्या ह्या गोष्टी शेअर करू किंवा सांगू किंवा ह्या गोष्टीवरती काहीतरी इलाज होईल का. पण माझ्या मनामध्ये नेहमी असं राहायचं की ही जी गोष्ट माझ्यासोबत घडलीये अशीच गोष्ट कुठं ना कुठेतरी घडत असेल. मग ही जर गोष्ट घडतीये तर ह्या गोष्टीला आपण थांबवायचं कसं? ज्यावेळेस शाळेमध्ये आपल्याला विज्ञानामध्ये शिकवलं जातं 8वी-9वी ला सेक्स म्हणजे काय, मुलगा कुठून जन्माला येतो, मुलगी कुठून जन्माला येते, ते गुणसूत्र काय असतात, एक्स एक्स काय असतं, वाय वाय काय असतं, स्त्रीमध्ये काय असतं, पुरुषामध्ये काय असतं, एक्स वाय हा गुणधर्म जुळल्याच्या नंतर पुरुष जन्माला येतो का, वाय वाय गुणधर्म जुळल्यानंतर स्त्री जन्माला येते का, असं काहीतरी शिकवलं जातं. तर तसंच ट्रान्सजेंडर LGBTQ कम्युनिटीतून जे लोक जन्माला येतात त्याच्यावरती काहीतरी संशोधन केलं पाहिजे. आणि संशोधनामार्फत शालेय शिक्षणामध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांना हा कुठला तरी टॉपिक असलं पाहिजे की बाबा मुलगा आणि मुलगी जर जन्माला येतो तर त्याच्यासोबत हा पण घटक जन्माला येतो, असं काहीतरी शिकवलं गेलं पाहिजे. असं ज्यावेळेस शिकवलं जाईल तर त्यावेळेस त्यांच्या आई वडिलांना पण ह्याची जाणीव होईल. आई वडील त्याच्यावरती सतत लक्ष ठेवतील की बाबा आपलं बाळ असं आहे आणि त्याच्यासोबत असं असं घडू शकतं, म्हणजे ह्या गोष्टीला रोख लावता येईल. आपण पाहाल इंस्टाग्रामवरती किंवा अनेक अनेक क्षेत्रांमध्ये हे लोक खूप पुढे गेलेत. मी म्हणेल की फॅशन मध्ये करिअर केलंय ह्या लोकांनी छान. मेकअप आर्टिस्ट जी लोक आहेत बरेच, ती सुद्धा खूप या क्षेत्रात उतरली आहेत आणि खूप छान लोकांनी त्यांना ऍक्सेप्ट केलंय, लोकांना ते आवडत आहेत. तर ह्याच्यामध्ये वाईट असं काही नाहीये किंवा न ऍक्सेप्ट करण्यासारखं काहीच नाहीये. ह्याच्यातला सगळ्यात सोपा आणि साधा मार्ग मी हाच सांगेल की त्या कम्युनिटीला जॉईन व्हा, त्या लोकांशी संपर्क करा, त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. हळूहळू हळू हे दुःख किंवा हे जे आहे तुमचं त्रास हा नक्कीच कमी होणार. ट्रांसजेंडर व्यक्ति की हेल्थ पे कोई ज्यादातर फोकस नहीं कर पाते, लेकिन हमारे जैसे कुछ एनजीओज है, सभी शहरों में हम जैसे CBOs NGOs काम कर रहे हैं, जैसे हम लोग यहाँ पे कर रहे हैं, जिसमें से एक हमारा काम होता है वो HIV/AIDS अवेयरनेस प्रिवेंशन पे हम लोग काम करते हैं. लेकिन जैसे धीरे धीरे हम लोगों तक पहुंच रहे हैं तो HIV का प्रमाण ट्रांसजेंडर कम्युनिटी में दिख रहा है और ये प्रमाण बहुत ही ज्यादा पैमाने पे दिख रहा है. तो सरकार को इस प्रमाण को कम करने के लिए जितना हो सकता है अवेयरनेस करना चाहिए और कम्युनिटी तक पहुंचने की जरूरत है सरकार को. ट्रांसजेंडर कम्युनिटी का जितना ज्यादा से ज्यादा हो सकता है डेवलपमेंट करने की कोशिश करें और जनता से भी ये आह्वान है कि आप ट्रांसजेंडर कम्युनिटी को सपोर्ट करें और उनके लिए जितना हो सकता है आपसे कीजिए. जैसे हमारी एक ट्रस्ट है तृतीयपंथी सामाजिक विकास संस्था, जो कि एक CBO है और हम लोग नॉन फंडिंग पे काम करते हैं. किसी का भी हमें कोई फंडिंग नहीं है, विदाउट फंडिंग के हम लोग काम करते हैं. तो जितना हो सकता है हमें आप सपोर्ट कीजिए ताकि हम और भी ज्यादा अच्छे से अच्छा काम कर सकें.